नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मनसेच्या गोटातून. ऐन निवडणुकीच्या काळात मनसेला धक्का बसलाय. मनसेचे नेते संतोष धुरी यांनी आपल्या हाती कमळ घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून संतोष धुरी हे मनसेचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. पण ज्या जागा ठाकरे गटाला नको त्या जागा मनसेला दिल्या गेल्या असं धुरींनी म्हटले. राज ठाकरेंनी पूर्ण पक्ष ठाकरे गटाकडे सरेंडर केलाय अशी टीका धुरी यांनी केली आणि संदीप देशपांडेंनाही कोणत्याही चर्चेमध्ये सहभागी केलं नाही असं धुरींनी म्हटलं. देशपांडे आणि मला उमेदवारी देऊ नका असा आदेश देण्यात आला होता. मातोश्रीवरून हा आदेश आल्याचा संतोष धुरींनी गौप्यस्फोट केलाय. उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले. एकाचं मन मोठं तर दुसऱ्याचं कोतं अशी टीका संतोष धुरींनी केली. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे. कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत. आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले साहेबांनी, एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे. संतोष धुरी नेमके कोण आहेत यावर एक नजर टाकूया. मनसेच्या कोअर टीमचे नेते अशी संतोष धुरी यांची गेल्या काही वर्षांमधली ओळख राहिली आहे. मनसेच्या वरळी विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा संतोष धुरी यांच्या हाती आहे. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात धुरी आघाडीवर असायचे आणि 2012च्या निवडणुकीमध्ये मनसेचे नगरसेवक म्हणून ते निवडूनही आले होते. 2017ला समाधान सरवणकर आणि महेश सावंत यांच्या विरोधात ते पराभूत झाले होते. 2017ला वॉर्ड क्रमांक 194 मध्ये धुरींना 6684 मतं मिळाली होती. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचे खास दोस्त अशीही त्यांची राजकीय वर्तुळाला ओळख आहे.